आणि माझं जवळजवळ महिन्याला 1.5 लाख ते 1,75,000 असं इन्कमच्या दुधाचं येतं. ते डायरेक्ट अकाउंटला असतं, त्यातला 1 रुपया खर्च करत नाही मी. सध्या कार्यरत आहे डेप्युटी कमिशनर GST माझगाव येथे सध्या या पदावरती कार्यरत आहे. शेती मी कायमच म्हणत आलेली आहे, शेती हा माझा आत्मा आहे, नोकरी ही माझी गरज आहे. आजपर्यंत मागच्या 10 वर्षापासून मी शेतीमध्ये काम करते. पूर्वीपासून मला असं वाटत आलेलं आहे की जनावरांविना शेती, दुधाविना घर हे पोरकं आहे. हे कुठेही असेल, तुमच्या शेतात जनावर पाहिजे आणि घरात आपल्या घरातलं दूध पाहिजे, ह्या मताची मी आहे. होलिस्टिक शेतीमध्ये तुमचं प्लॅनिंग हे मोठं म्हणजे अगदी 5 इयर प्लॅनिंग, 1 इयर प्लॅनिंग, मंथली प्लॅनिंग आणि नंतर डेली प्लॅनिंग. ह्या डेली प्लॅनिंगवरती मी जेव्हा आले की बाबा दररोजचे खर्च कसे भागवायचे, दररोजचं आपलं जे इन्कम आहे ते कसं वाढवायचं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी दुग्ध व्यवसायाकडे वळली आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. कृषी प्रधान भारत देशातील शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा का समजला जातो, त्याला कारणही तेवढंच मोठं आहे. गावगाड्यातून एक शेतकरी छोटा उद्योग सुरू करतो आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून देशाला काही प्रमाणात कशाना आर्थिक हातभार लावतो आणि त्याच उद्देशानं आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात लांबोटा या गावी GST मध्ये डेप्युटी कमिशनर पदावर असणाऱ्या मनीषाताई गंपले या उच्च पदावर असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या खेडेगावात एक दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर या व्यवसायाची चर्चा सुरू झाली. मग मनीषाताई गंपले ह्या कोणत्या जातीच्या म्हशीचं संगोपन करतात, ते संगोपन कसं करतात आणि दुग्ध व्यवसाय नफ्यामध्ये किंवा फायद्यामध्ये येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचं अवलोकन केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे, दुग्ध व्यवसाय नुकसानीत का जातो आणि न जाण्यासाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे, आज आपण पाहणार आहोत. कारण हा फक्त व्हिडिओ नाही किंवा ही फक्त करमणूक नाही, तर प्रत्येक शेतकऱ्यांना प्रेरणा आहे आणि प्रोत्साहन आहे. कारण यामधूनच कितीतरी शेतकरी उभा राहणार आहेत आणि दुग्ध व्यवसाय सुरू करणार आहेत. चला मग आपण मनीषाताई काय सांगतात बघूया. ताई नमस्कार. नमस्कार. खूप वेळ दिला तुम्ही, वेळात वेळ काढून त्याबद्दल सुरुवातीला तुमचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ताई, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आपले महाराष्ट्रातील जे शेतकरी त्यांना आपला इथला परिचय सांगा पूर्ण. नमस्कार, मी मनीषा रामराव गंपले, मूळची लांबोटा निलंगा, तालुका निलंगा आणि जिल्हा लातूर इथून आहे. सध्या कार्यरत आहे डेप्युटी कमिशनर GST माझगाव येथे सध्या या पदावरती कार्यरत आहे. शेती मी कायमच म्हणत आलेली आहे, शेती हा माझा आत्मा आहे, नोकरी ही माझी गरज आहे. आजपर्यंत मागच्या 10 वर्षापासून मी शेतीमध्ये काम करते. शेती आज वडील गेल्यानंतर शेती पूर्ण ओसाड झाली होती. आज आपण जिथं बसलोय इथं फक्त काट्याकोट्याचं माळरान होतं आणि ह्या माळरानावरती आज हे मागचे जे 10 एकर आहे तिथपासून आज हे जे इथपर्यंत आलेलं आहे, तर ह्या 10 वर्षाचा हा प्रवास आहे. ताई, सुरुवातीचा एक प्रश्न आहे, याला प्रश्न म्हणणार नाहीत, ही प्रेरणा आहे की GST मध्ये डेप्युटी कमिशनर एवढ्या उच्च पदावर असताना महात्मा गांधी म्हटल्याप्रमाणे खेड्याकडे चला ही संकल्पना राबवत दुग्ध व्यवसाय आपण केला पाहिजे, का केला पाहिजे, ही संकल्पना काय नेमकी, काय वाटलं तुम्हाला? पूर्वीपासून मला असं वाटत आलेलं आहे की जनावरांविना शेती, दुधाविना घर हे पोरकं आहे. हे कुठेही असेल, तुमच्या शेतात जनावर पाहिजे आणि घरात आपल्या घरातलं दूध पाहिजे, ह्या मताची मी आहे. परंतु वडील गेल्यानंतर थोडंसं शेतीकडे दुर्लक्ष झालं होतं. आम्ही सगळे प्रिपरेशन अभ्यास या काळात होतो. आम्ही स्टेप बाय स्टेप शेती सुरू केली. सुरुवातीला मी सीताफळाची लागवड केली, नंतर आंब्याची लागवड केली. बरोबर. मग ही लॉंग टर्मची पिकं आहेत. बरोबर. मग सर्व्हायव्हल काय, डेली सर्व्हायव्हल पण गरजेचं आहे, कारण ह्याला 5 वर्ष लागतात. खूप शेतकऱ्यांशी मी जेव्हा बोलायचे की बाबा आपण हे करूया, आपण ते करूया, प्रत्येकाचं असायचं की नाही, हे खूप मोठी पिरियड आहेत, हे जमणार नाही. मग मी विचार केला की होलिस्टिक शेती केली पाहिजे. होलिस्टिक शेतीमध्ये तुमचं प्लॅनिंग हे मोठं म्हणजे अगदी 5 इयर प्लॅनिंग, 1 इयर प्लॅनिंग, मंथली प्लॅनिंग आणि नंतर डेली प्लॅनिंग. ह्या डेली प्लॅनिंगवरती मी जेव्हा आले की बाबा दररोजचे खर्च कसे भागवायचे, दररोजचं आपलं जे इन्कम आहे ते कसं वाढवायचं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी दुग्ध व्यवसायाकडे वळली आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. आता एक सेंटर पॉइंट आहे, दूध व्यवसायामधला हा केंद्रबिंदू असेल की
शोधवार्ताच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रात भ्रमंती करतो मी. जनरली एक चर्चा असते की दूध व्यवसाय परवडत नाही, एक जनरली चर्चा आहे शेतकऱ्यांची, आणि तुम्ही तर खूप मोठ्या याची केले. काय सांगाल त्याबद्दल? दूध व्यवसाय परवडत नाही असं माझं कधीच म्हणणं नाहीये. दूध उलट, जेव्हा आता मी मेट्रो सिटीमध्ये राहते, मुंबईत राहते, मी पुण्यात राहते, दुधाची खूप जास्त गरज आहे आणि मार्केट उलट डिमांडपेक्षा अवेलेबिलिटी खूप कमी आहे. दूध परवडत नाही असं जे म्हणत असतील तर त्याच्या पाठीमागं त्यांची वितरण व्यवस्था सक्षम नसणे हे एक आहे, आणि स्वतःचा चारा जो आपल्या शेतात जो आपण गोठा केलेला आहे तो चारा जर आपण विकत आणत असू तर ह्या दोन गोष्टीमुळे आपला दुग्ध व्यवसाय आपल्याला परवडत नाही असं आपल्याला म्हणता येईल. पण अदरवाईज जर आपले घरची लोक असतील, आपल्याला सांभाळणारी व्यवस्थित असतील आणि वितरण व्यवस्था चांगली असेल, चारा आपला स्वतःचा असेल, प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान काही क्षेत्र नक्कीच आहे की एवढा गोठा आपण सांभाळू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की दुग्ध व्यवसाय परवडत नाही. ठीक आहे, म्हणजे असं कधी वाटू शकतं की मार्जिन कमी आहे वगैरे वगैरे, असं शक्यता आहे, नाकारता येत नाही. परंतु अजून तरी मला तसा अनुभव आलेला नाही. कारण आज मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझी शेती ही होलिस्टिक शेती आहे आणि माझं ह्या शेतीमधलं आता जवळजवळ महिन्याला 1.5 लाख ते 1,75,000 असं इन्कमच्या दुधाचं येतं. ते डायरेक्ट अकाउंटला असतं, त्यातला 1 रुपया खर्च करत नाही मी. जो खर्च करते तो इतर जे आहे, तरकारी आहे, जे डेली नीड्स आहेत तिथून होतात. आणि आज माझ्यासाठी दूध व्यवसाय हा पूर्णपणे नेट प्रॉफिटमध्ये. मी आईला बऱ्याच वेळा माझ्या म्हणते आईच्याच नावावरती, आईचंच आहे हे सगळं, आईचंच क्रेडिट आहे. फक्त आता बहिणीची डिलिव्हरी झाल्यामुळे आई तिकडे गेलेल्या आहेत. मी आईला म्हणते की आमच्या सगळ्यांपेक्षा तुम्ही क्लास 1 अधिकारी आहेत. क्या बात आहे. तुमच्याच अकाउंटला म्हणजे 10 दिवसाला जे पेमेंट्स येतात, 15-20 दिवसाला पेमेंट्स येतात, ते आमच्या पगारापेक्षा जास्त येतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेती होलिस्टिकली केली पाहिजे, इंडिपेंडेंट बघितलं नाही पाहिजे त्याच्याकडे. शेतकरी बांधवांनो, मी नाही, मनीषा त्यांनी सांगितलं 1 लाख ते 1,75,000 महिन्याचं उत्पन्न आहे प्रत्येक महिन्यात, जे की त्यांच्या आईच्या अकाउंटला जातं. आणि हे शाश्वत सत्य आहे. कारण हा व्हिडिओ याच्यामुळेच बनवायला लागलो की तुम्ही या व्यवसायात सकारात्मकतेनं उतरलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मॅडमने एक प्रकर्षानं सांगितली की आधुनिकता असली पाहिजे. आता आपण मुद्द्यावर येऊ. तर ही गोष्ट आहे आता की तुमच्याकडे आता जी सध्या जी म्हशी आहेत त्या कोणत्या प्रजातीच्या आहेत आणि किती आहेत? सध्या आपल्याकडं मुरा जातीच्या म्हशी आहेत. मुराच्या आपल्याकडं 11 आहेत. पंढरपुरी 2 आहेत. बरं. आणि काही गायी आहेत. अच्छा. प्रति दिवशी कलेक्शन किती असतं दुधाचं? प्रति दिवशी 110 लिटर पर्यंत आहे. 110 लिटरच्या आसपास. आता मुरा म्हैस निवडली तुम्ही, मग मुरा म्हैसच घेतली पाहिजे असं का? किंवा मग आपण गावरान म्हैस घेऊन बी आपण दूध व्यवसाय केला असता? हे मार्गदर्शन कुठून भेटले नेमकं? ही प्रेरणा कशी होती? एमपीएससीचा अभ्यास करत असताना किंवा यूपीएससीचा अभ्यास करत असताना आम्हाला हे नक्कीच माहिती होतं की सगळ्यात जास्त दुधाची कॅपॅसिटी जर कोणाची असेल तर मुरा म्हशींची आहे. पण मुरा म्हशी निवडताना अजून दुसरेही ऑप्शन होते, पण आम्ही विचार केला की बाबा आपल्या वातावरणाला सूट होण्यासाठी, कारण मराठवाड्यात तापमान उष्ण असतं. मराठवाड्यात आपल्याला थोडंसं मीडियम टेम्परेचर उष्ण आहे. जो हरियाणामधून आपण हिसार मधून यांची प्रजाती आहे मूळ. हिसारमध्ये एक्स्ट्रीम कोल्ड आणि एक्स्ट्रीम गरम, म्हणजे आपल्याही पेक्षा जास्त गरमी असते आणि आपल्याही पेक्षा जास्त थंडी असते. तर मग उलट आपल्या वातावरणाला ह्या मुरा म्हशी सूट होऊ शकतात आणि यांची दुधाची कॅपॅसिटी चांगली असू शकते. ह्या सगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे जसं यूट्यूबचे पण बरेचसे व्हिडिओ बघितले मी आणि माझा स्वतःचाही अभ्यास, त्याच्या जॉग्रफीचा जो अभ्यास आहे तो तिथे अप्लाय केला आणि त्यातनं मग मुरा म्हशीची निवड केली. आता आपण चहा पित असताना बोलताना तुम्ही सुंदर सांगितलं की जे बर्गे साहेब आहेत त्यांनी, त्यांच्याबरोबर तुम्ही हरियाणात गेले, पूर्ण म्हशी पाहिल्या, त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं. कारण काय होतं, ते समोर आहेत, कारण आमचं कामच आहे त्यांना क्रॉस करणं. कारण काय होतं की जेवढे कमिटमेंट करते तेवढे कमिटमेंट पूर्ण होत नाहीत. तुमचा अनुभव कसा होता त्यांच्याबद्दलचा? माझा अनुभव, मी तर अगदी निश्चिंतपणे डोळे झाकून त्यांच्यावरती विश्वास टाकला. मी काहीही विचारलं नाही. मला त्यांचे जे काही व्हिडिओज बघितले त्या व्हिडिओज मधून मला पहिलं एक गोष्ट लक्षात आली की ही व्यक्ती डिसेंट आहे. अच्छा. त्या बेसिसवरती मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडनं माहिती घेतली, त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मला अजून कॉन्फिडन्स आला की बाबा नाही, आपण डोळे झाकून पुढे जाऊ शकतो. मग त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आपल्याला बर्गे साहेबांचं असं म्हणणं आलं की मॅडम
मी असं म्हणत होते की मला वेळ भेटत नाहीये, तुम्ही घेऊन या. घेऊन या. हा हा हा. तर याच्यावरती त्यांचं म्हणणं आलं की मॅडम तुम्ही वेळ काढा, एखादा विकेंड तुम्ही या, आपण बघू, शोध घेऊ, मग डिसाईड करूया. मग तसं विचार करून आम्ही शेवटी 2 जानेवारी डिसाईड केली डेट. 2 जानेवारीला मी मुंबईतनं दिल्लीला, मी आणि माझ्या दोघी मैत्रिणी अच्छा. असं 3घी जणी आम्ही गेलो. आणि 3 जानेवारी आणि 4 जानेवारी आम्ही पूर्ण हिसार फिरला. आणि तिथून साधारण किती गोठे फिरले असते, 20 एक गोठे फिरले असते. हा, 20-25 गोठे फिरून ह्या म्हशी आम्ही सिलेक्ट केल्या. प्रत्येक म्हशीचे सकाळ आणि संध्याकाळ दूध काढून त्यांची कॅपॅसिटी बघून जागेवर. हो, अच्छा. हो. म्हणजे अगदी पहाटे, आज रात्रीचं दूध काढलेलं बघायचं, दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता आम्ही ज्यांच्याकडे थांबलो होतो, यांचे परिचित जे होते, तिथून आम्ही गाडी घेऊन परत त्यांच्या गोठ्यावरती 5:30 वाजता जायचो. 5-5:30 वाजता परत दूध बघायचं आणि मग म्हशी सिलेक्ट केल्या. म्हणजे तात्पर्य तुम्ही समोर दूध काढायचं तेव्हा सिलेक्ट करायचं. हो हो. अच्छा. आता आपल्याकडे जी 11-12 जी मोरा म्हशी आहेत, त्याच्यात दूध देण्याचे कसं आहे, एक म्हैस किती लिटर दूध कमीत कमी आणि जास्तीत जास्त? ते 8 ते 10 लिटर पर्यंत आहे. 8 ते 10 लिटर. आणि याचा दूध देण्याचा कालावधी किती असतो साधारणतः? 8-9 महिन्यापर्यंत आहे. पण 8-9 महिन्यापर्यंत. हो. पण त्याची कॅपॅसिटी हळूहळू कमी होत जाते. अच्छा. शेतकऱ्यांनो, मनीषाताई आणि त्यांच्या 2 मैत्रिणी अविनाश बर्गे सर बरोबर हरियाणामध्ये गेले आणि तिथं जाऊन शेतकऱ्याच्या गोट्यावरून ह्या म्हशी आणल्यात. असं काही तिथं खूप मोठा बाजार आहे वगैरे असं नाही. हे दोघं बरोबर, ह्यांच्या मैत्रिणीबरोबर संध्याकाळी जायचं, दूध काढायचं, सकाळी जायचं, दूध काढायचं आणि ती म्हैस सिलेक्ट करायची. अशा पद्धतीने या सर्व म्हशीचं सिलेक्शन केलं आणि घेऊन आलेत. आता एक महत्वाचा प्रश्न आहे की याची धार काढणं वगैरे, त्यासाठी विशेष भैया लोक लागतात वगैरे, त्याच्या संदर्भात अविनाश सरांना काय मार्गदर्शन केलं त्याबद्दल? अविनाश सरांना मी पहिल्यांदाच सांगितलं की मी एकतर वर्किंग आहे, माझा फार कमी वेळ मी इकडे येते आणि मला हेही माहिती आहे की आमच्या गावात कुणाचीही एवढी कॅपॅसिटी नाहीये की 10-15 लिटर एका म्हशीचं दूध काढतील किंवा 12-15 म्हशी सांभाळू शकतील एक माणूस. मग माझ्यासाठी प्रश्न होता की भैया मला हवे होते जे विश्वासू असले पाहिजे, कारण मी इथं नसते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही जरी झालं, कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी समजा काही प्रॉब्लेम आला, तर त्या सिनारिओला टॅकल करण्यासाठी ह्यांचा विश्वास पाहिजे होता. कारण अदरवाईज इथं आपल्याकडे तशी परिस्थिती नाहीये, तर मग मी कोणाला विचारणार, हा प्रश्न होता. तर त्यांनी ते मला अश्युअर केलं, मला भैया मिळवून दिलं त्यांनी. इव्हन त्यांनी हे सांगितले, मॅडम जरी ते जाणार असतील सुट्टीला किंवा कशासाठी, तर मी तुम्हाला नक्की म्हणजे अरेंज करून देईन, त्याची तुम्ही त्या बाजूने तुम्ही निश्चिंत राहा. आणि जे आता भैया आलेले आहेत ते एकदम चांगले, एक विश्वसनीय, एकदम चांगला व्यक्ती आहे. एक गोष्ट आहे की हे जी चारा व्यवस्थापन आहे की मोरा म्हशी आहेत, आपल्या इकडलं उष्ण तापमान, ह्याला काही वेगळं चारावं लागतंय का, ह्याला खाद्य व्यवस्थापनामध्ये काही वेगळं करावं लागतंय का, त्याबद्दल काय सांगाल? की थोडक्यात खाद्य व्यवस्थापनामध्ये वेगळं काहीच नाही. जे दुधाळू जनावरं आहेत, कुठलीही आपली दुधाळू जनावरं असतील, तर आपल्याला ज्या पद्धतीचा चारा देणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस मी इथं म्हशी आणल्या त्यावेळेस माझ्याकडे ऊस होता. ऊस एक 5 एकर होता. मी 3 एकर टाकलं कारखान्याला आणि 2 एकर मी जनावरांसाठी ठेवला, म्हशीसाठी. हो. अच्छा. आणि दुसरं मकाची लागवड केली आणि मका आणि ऊस आपण मिक्स करून दिला. आता आपण पॅरलली मूर घासाचं पण नियोजन केलेलं आहे, बनवून ठेवलेलं आहे स्टॉकला. आता आपल्याकडे 6 महिने जाईल इतका मूर घास अवेलेबल आहे. अच्छा. गव्हाचं बुस्कट सुद्धा दिसलं मला गोडाऊनमध्ये. हो. हे जवळच्या सगळे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं जे भुसकट भेटलेलं आहे, गव्हाचं आहे, हरभऱ्याचं आहे, सोयाबीनचं आहे, हे सगळं मी कलेक्ट मिक्स करून करायचं आणि त्या स्वतंत्र गोडाऊन मध्ये. आता मी पाहिलं की त्या गुळाच्या पूर्ण डीपी दिसत आहेत, त्याचं काय प्रयोजन होतं त्या गुळाचं? गुळ पण चंदीमध्ये मिक्स करून दिला जातो. त्याचे कशासाठी द्यायला पाहिजे तो? दुधाची क्षमता वाढवण्यासाठी. अच्छा. आता मध्यमध्ये एक प्रश्न विचारेल की दुग्ध व्यवसाय केला पाहिजे का, आणि केला तर तो परवडतो का, आणि परवडण्यासाठी काय केलं पाहिजे? दुग्ध व्यवसाय नक्कीच केला पाहिजे, कारण दुग्ध व्यवसाय करणारी ही व्यक्ती मूळतः शेतकरी आहे. पण दुग्ध व्यवसाय फक्त व्यवसाय म्हणून न बघता तो होलिस्टिक फार्मिंग ह्या अँगलनं बघितला पाहिजे. तुमची शेती पूर्णपणे एका कुठल्याही व्यवसाय, म्हणजे छोट्या शेतकऱ्याचा मी विचार करते. हे सगळं करण्याच्या पाठीमागं माझा हेतू पण हाच आहे की माझ्या भागातले जे शेतकरी आहेत, बऱ्याचदा मराठवाड्याकडं मागास किंवा शेती अजिबात दुर्लक्षित, ह्या अँगलनं बघितलं जातं. पण तो कलंक पुसला जावा ह्याच्यासाठी पुढच्या 10 वर्षात प्रयत्न करायचा असं मी ठरवलंय की प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान 1 ते 2 जरी जनावरं आपली सांभाळली
स्वतःची, आणि त्यातनं समजा 2च म्हशी आपण पकडून चालू, 2 म्हशी आणि स्वतःची 2 एकर 4 एकर जरी शेती असेल तरी एक कुटुंब आरामात चांगल्या पद्धतीनं जगू शकतं. कारण आम्ही जेव्हा लहान होतो, माझे सगळे आमचे जे शिक्षणाचे छोटे मोठे खर्च होते ते सगळं आई भागवायच्या. आई कशातनं भागवणार? दुधातनं. शेतीतलं उत्पन्न 6 महिने वर्ष येत नाही. मग 6 महिने वर्ष येत नाही तर 6 महिने वर्ष फक्त मेहनत आहे. दैनंदिन गरजा, शिक्षणाची फी आहे, परत पुस्तक आहे, वही आहे, कपडा लत्ता आहे, ह्या गरजा भागवण्यासाठी आपल्याकडं दुधाळू जनावर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. फक्त ते होलिस्टिकली करावं असं माझं सगळ्यांनाच आव्हान आहे ह्याच्यातनं. एका उच्च शिक्षित तरुणाने किंवा एखाद्या उच्च शिक्षित महिलाने किंवा कुणी जर हा व्यवसाय केला तर तुम्ही प्रशासनात आहात. प्रशासनात असलेली नोकरी आणि दुग्ध व्यवसाय हे बराबर होऊ शकते का, अधिक होऊ शकतं? तुमचं काय म्हणणं आहे? उत्तम नियोजन केलं तर? उत्तम नियोजन केलं तर कुठलाही व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय किंवा शेती हा अतिशय उत्तम पद्धतीने करता येऊ शकतो. ह्यावरती मी पूर्णपणे ठाम आहे. अविनाश बर्गे साहेब मुर्हा जातीच्या म्हशी ज्या पद्धतीत पुरवतात, मार्गदर्शन करतात, सिलेक्शन असेल, कारण तुम्ही इथं आणि सिलेक्शन तिथं असं नाही, कारण त्यांनी विश्वासार्हता संपादन केलेली. आता आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया की हे त्यांचं सिस्टम कसं चालतं. ते ही जी तुम्ही हरियाणाहून जी म्हशी आणतात, मोरा म्हशी, ह्याचं सिस्टम कसं चालतं? तिथं गेल्यानंतर कसं सिलेक्शन असतं, तुम्ही कशी सर्व्हिस प्रोव्हाइड करता, भयाचं कसं देवाणघेवाण असतं, काय सांगताल त्याबद्दल? आता मेन म्हणजे कसं होतं, आता मॅडमांचं तरी 1-2च वेळा फोनवरती कॉन्टॅक्ट झालेलं. त्याच्यानंतर मॅडमांनी सांगितलं की आपण घ्यायचंच आहेत म्हणून. मग आम्ही जे सांगितलेलं, ज्या गोष्टी आम्ही कमेंटमेंट केलेल्या त्या सगळ्या सातत्यात उतरलेल्या आहेत. भैया असू दे किंवा म्हशी असू देत. म्हशींमध्ये कसं होतं, एकान दुसरा लिटर अपडाऊन हे होऊ शकतंय. कारण कसं होतं, 2 जानेवारी म्हणजे 4-5 डिग्री सेल्सिअसच्या आसपास होतं. मॅडम राहिलेल्या थंडी एवढी होती की काय सुचत नव्हतं. मग त्यामुळे काय, म्हशी आल्यानंतर पाणी वगैरे पित नाहीत, थोडंसं स्ट्रेसमध्ये वगैरे असतात, कारण 4-5 दिवसाचे जास्त आहे. हां, तर आम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली केलेल्या आहेत. आणि महाराष्ट्रात व्हिडिओ करण्यामागचा हेतू हाच आहे की या दूध धंद्याकडे बघायचा दृष्टिकोन बऱ्याचशा लोकांचा वेगळा आहे. म्हणजे जे आधी जो दूधधंदा होता त्याच्यात फसवणूक भरपूर होती, पण व्यवहार असू दे किंवा जे काय आमच्या कमेंटमेंट असू दे, त्या पूर्णपणे आम्ही जो शब्द दिला तो आजपर्यंत पाळत झालो. आज जवळजवळ महाराष्ट्रात असू दे, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त आपल्या प्रमोद बर्गे डेअरी फार्मच्या मार्गदर्शनाखाली गोटे चालू झालेले आहेत. पूर्ण इकडं नागपूरपासून ते पूर्ण तिकडं कर्नाटक, धारवाड, बಳ್ಳारी वगैरे डिस्ट्रिक्ट आहेत, तिथंपर्यंत सगळीकडे चालू झाले. मग ह्यात कसं असतं की ज्या शेतकऱ्याला गोटा करायचा आहे किंवा काय, ते आपल्या गोट्यावरती येऊन भेटतात. भेटल्यानंतर आम्ही सगळं किती म्हशीचं करायचं आहे, किती युनिट करायचं असं, मग ते आम्ही हे म्हणजे ड्रॉइंग वगैरे करून देतो. ड्रॉइंग वगैरे करून दिल्यानंतर गोटा बांधायला कमीत कमी 2 ते 3 महिने जातातच. अच्छा. ते गेल्यानंतर आम्ही पहिला सांगतो की तुम्ही चाऱ्याची लागवड करून घ्या. अच्छा. कारण कसं होतं, म्हशी आणायच्या अगोदरच गोटा म्हणजे 2-3 महिन्यात आपला गोटा रेडी होईपर्यंत आपण चारा पण येतो. म्हणजे कसं होतं की बऱ्याचशा लोकांचं असं होतंय की गोटा तयार असतो, पण जे काय घालायला रॉ मटेरियल लागणार आहे चारा, तो चारा तयार नसतो. पण आम्ही पूर्ण पायापासूनच पूर्ण वरपर्यंत जे काय गोष्टी आहेत त्या आम्ही पूर्ण क्लिअर सांगूनच करतो. मग गोटा वगैरे झाल्यानंतर आम्ही स्वतः त्यांच्यासोबत जातो हरियाणामध्ये. तिथं आमची राहायची खायची वगैरे सगळे आमच्याकडे असते. तिथं जेवढ्या जवळजवळ 100-150 किलोमीटरच्या आसपास आम्ही म्हशी फिरवून दाखवतो. स्थानिकला फिरवून दाखवतो. तिथं गॅरंटी पूर्ण एक धाराची सुद्धा गॅरंटी आमची असते. अच्छा. एक धार जर कमी आली तर म्हस रिजेक्ट होते. क्या बात. पूर्ण आता मॅडमांना विचारा, स्वतः मी धार काढून दाखवतो. ज्या म्हशी सिलेक्ट केल्यात, जरा जरी धार फुटली म्हणा किंवा काय जरी झालं किंवा पायात सूज असली, पीठ फुट्टा, जे काय गोष्टी आहेत त्या प्रॉपरली बघूनच आम्ही हे करतो. कारण कसं होतं, एखादा माणूस 2000 किलोमीटर आपल्यावरती विश्वास ठेवून आला 100%, तर त्याचा कुठे विश्वासघात होता कामा नये. भले 1 दिवस जास्ती लागू दे, पण लाखांना पैसे लावणार असतात. त्यामुळे आम्ही पूर्णपणे काळजीपूर्वक व्यवहार पण करतो आणि म्हशी पण सिलेक्ट करूनच चांगल्या देतो. आता ह्याच्यात जी तुम्ही म्हणलात म्हशीमध्ये नेमकी फसवणूक कुठं होऊ शकते? आता मॅडमनं सुंदर उदाहरण सांगितलं की तिकडला माणूस त्या ट्रक सगळीच घेऊन गेला. फसवणूक कुठं होऊ शकते? फसवणूक म्हणजे काय होते माहिती आहे काय, मेन म्हणजे कसं असतं, थान कमी जास्ती असतात, सड एक म्हणजे वर खाली असतं. त्याच्यानंतर पाया खूर बघितला जातो.
परत त्याच्यानंतर रेडकाचे बघितले जातात. आता तिथं कसं होतं माहिती आहे का, आता मी जातो 4-5 वर्ष झालं माझा हा व्यवसाय आहे. अच्छा, त्याच्यामुळे महिन्यातले मी 10 ते 12 दिवस हरियाणात असतो. क्या बात. त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी तिथं म्हणजे 80-85% शेतकरी माझ्या म्हणजे चांगले रिलेशन आहे. त्याच्यामुळं आम्हाला कोण म्हणजे असं कसं होतं, आम्ही एक जर मस आम्ही धाराला बसलो आणि कमी निघलं तर आम्ही त्या गोट्यात जात नाही परत. अच्छा, त्याच्यामुळं जर डायरेक्टली शेतकरी गेला तर 100% त्याची फसवणूक होते. डायरेक्ट शेतकरी गेल्यावर. हा, डायरेक्ट शेतकरी असे बरेचसे आहेत. आता भैयासाठी पण ते कमेंटमेंट देतात की आम्ही भैया वगैरे प्रोव्हाइड करू. हो, पण त्याला भैया मध्यस्थी वगैरे- कोण, हा, जबाबदारी कोण घेणार आहे? हा प्रॉब्लेम आहे. पण जे आम्ही सांगितले त्या सगळ्या गोष्टी दिलेले. आता एक साधारण गोष्ट आहे की हा जो गोट्याचं जे बांधकाम किंवा स्ट्रक्चर आहे, ते गोट्याच्या स्ट्रक्चर बद्दल काय सांगता येईल की ते कसं असायला पाहिजे किंवा ते अशाच पद्धतीचं का असायला पाहिजे? आता कसं होतं माहिती आहे का, आता बाहेरून लेबर येणार आहे, त्याला जागा सफिशियंट पाहिजे. कारण कसं होतं म्हणजे बऱ्याचशा गोट्यामध्ये जे ह्याच्या आधी जे असायचं की शेण तिथंच ओढायचं, दूध काढायला तिथंच राहणार, गोट्याची साफसफाई जर नसली तर लांबून येणारा जो भैया जो आहे तो गोट्यामध्ये किरकिर करायला चालू होतो, तो काम नाही करत. हा प्रॉब्लेम आहे. अच्छा, हा, त्यामुळं कसं आहे प्रॉपर म्हणजे कसं होतं, सायजेस वगैरे आम्हाला जरी विचारला तरी तुम्ही कधी पण आम्ही त्याची काही फीज वगैरे पण घेत नाही. आम्ही डायरेक्टली आता 100-100, 200-200 म्हशीचं युनिटचं आम्ही ड्रॉइंग करून देतो. अच्छा. हां, आणि ह्यात काय झालंय माहिती आहे काय, बरेचसे काय झालंय, आम्ही क्लास घेतो, आम्ही शिकवतो, आम्ही जे 1 तासात 2 तासात सांगतो ते तुम्हाला 3 दिवस फिरून 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 तेच सांगतात. आता आमच्या गोट्यामध्ये साहेब तुम्ही कधीतरी या, 4 नंतर संध्याकाळी 8 पर्यंत कंटिन्यू लोक भेटायला येत असतात. क्या 1 रुपया, हा 1 रुपया सुद्धा म्हणजे आपल्याला काय अपेक्षा सुद्धा नाही कुणाची. तुम्हाला प्रमोद बर्गे डेअरी फार्मला भेट द्यायची का? खाली स्क्रीनवर नंबर चलतोय, एक वेळेस भेट द्या. मी म्हणतो घेणं होईल नव्हेल तो 10 नंबरचा मुद्दा, पण भेट तर द्या. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत दूध व्यवसायाबद्दल, फसवणुकीबद्दल, ते पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. एक साधारणतः किमती कशा असतात की किती वेताची म्हैस असलो त्याची किंमत अशी एक साधारणतः लमसम? आता 1.25 लाखापासून 1,80,000 पर्यंत म्हशी असतात. अच्छा, हा, म्हणजे बिझनेसच्या माइंडेडने हा, आम्ही ज्या खरेदी केल्यात मॅडमांच्या ह्याच्यात ते सांगितलं. तर आता तुमच्याकडे एवढं मोठं दूध निघतंय, ते कुठं विकतात, त्याला भाव कसा असतो, त्याबद्दल दुधाचं नियोजन कसं असतं, ज्याला आपण विक्री व्यवस्थापन म्हणू? आता सध्या मला जवळचा तालुका एकदम जवळ 6 किलोमीटरवरती निलंगा तालुका आहे. हा. बरोबर, निलंगा तालुका म्हणा किंवा इकडे लातूर जिल्हा आहे. बरोबर आहे. लातूर आहे 45 किलोमीटरवरती, निलंगा आहे 5 किलोमीटर, 5 ते 6 किलोमीटरवरती. मार्केट जसं मी थोड्या वेळापूर्वी बोलले होते की डिमांड आणि सप्लाय ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. बरोबर आहे. दूध ही इसेन्शियल गोष्ट आहे आणि डिमांड मात्र कमी आहे. आज आपण डेअरीला घालतो, माझा आता आज माझ्याकडे ऑप्शन नाही, कारण मी एकटी हे सगळं हँडल करते. एक काही काळानंतर मी ह्याच्यावरती उतरणारच आहे, पण मला कुठल्याही कारणामुळे डेअरीला आज मला टाकायला लागतं. पण हेच जे कोणी ज्यांच्या कुणाच्या 2 म्हशी असतील, 4 म्हशी असतील किंवा ज्यांच्या कुणाच्या कितीही म्हशी असतील, जर स्वतःची विक्री व्यवस्थापन केलं तर ह्याच्यामध्ये जर समजा आपल्याला डेअरीला 50-60 रुपये मिळत असतील तर आता अविनाश दादांनी सांगितल्यासारखं त्यांनी 86 रुपयांनी विकतात. 86 रुपये लिटर. हो, खूप तफावत आहे. हा, मग हे जर 20 रुपये लिटर तुम्ही थोडंसं पेट्रोल टाकून डिझेल टाकून जर आपल्याला तिथपर्यंत जायला लागत असेल आणि शहरापर्यंत कस्टमर अवेलेबल होत असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो. जो म्हणजे आता विचार करा की डायरेक्ट जवळजवळ 30%, 25 ते 30% लिटर मागे तुम्हाला फायदा होतो. त्यातला तुम्ही आपण एक 10% खर्च पकडू त्यातला परत ऑपरेशनल कॉस्ट म्हणून, हो, तरी आपला प्रॉफिट रेशो हा तिथं वाढतो. तर हे जर मॉडेल आपण वापरलं तर 2 गोष्टी आहेत, ग्राहकाला उत्तम दर्जाचं दूध, भेसळ कसलीही नसलेलं, आणि शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळू शकतात. 100%. जाता जाता आता शेवटचा प्रश्न की जे तरुण आहेत, तरुणी आहेत किंवा मग आपले शेतकरी आहेत, त्यांना काय संदेश द्याल या दूध व्यवसायाबद्दल तुमच्या अनुभवांती? माझ्या अनुभवांती मी तर खूप जणांना, अगदी आता नव्हे, मागच्या जशी मी नोकरीला लागले, शहरं मी बघितलं, माझंही पूर्ण आयुष्य ग्रामीण भागात गेलेलं आहे. शहरं बघत गेले, मेट्रो सिटीज बघत गेले. तरुण मुलांचा ओढा हा शहराकडे जास्त आहे. अशिक्षित मुलांचा सुद्धा शहराकडे जास्त ओढा आहे आणि तिथं खूप पगार मिळतो अशातला अजिबात भाग नाही. 10,000 15,000 पगार मिळतो, एवढ्याशा त्या 5x5च्या शेडमध्ये आयुष्य काढतात. त्यापेक्षा आपण आपल्या गावात राहून आपली शेती उत्तम पद्धतीने होलिस्टिक वेनं शेती आणि दुग्ध व्यवसायाची सांगड घालून चांगल्या पद्धतीने गेलं तर उत्तम शारीरिक मानसिक आरोग्यासहित आपण आपलं आयुष्य जगू शकतो. या होत्या
मनीषाताई डेप्युटी कमिशनर आहेत GSTमध्ये. एवढ्या उच्च पदावर असताना त्यांच्या मूळ गावी हा दूध व्यवसाय सुरू केला. 12 ते 13 मुरामशी आहेत, काही गाय आहेत, डेअरीवर घालतात. तरीसुद्धा 1 लाख ते पावणे 2 लाख रुपये त्यांचं महिन्याचं उत्पन्न आहे आणि उत्तम पद्धतीत शहरात राहून मॅनेज करतात. मग तुम्ही जर आपल्या गावखेड्यात आपल्या मूळ गावी जर असाल, तुम्ही किती सुंदर पद्धतीत करू शकतात हे यावरून सिद्ध होत आहे. तुम्ही जर असा विचार करत असाल की आपण म्हशी घेतल्या पाहिजेत, दुग्ध व्यवसाय केला पाहिजे, त्याच्यावर कसं केलं पाहिजे, अविनाश सरांबरोबर आपण चर्चा केली. त्यांचा खाली नंबर बी दिला आहे, त्यांना एक फोन करा. मी तर म्हणतो त्यांच्या डेअरी फार्मला एक भेट द्या, जेणेकरून तुमच्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील. या उच्च शिक्षित असलेल्या मनीषाताईंचा हा दुग्ध व्यवसाय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.